नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पदभरती केली जाते. आता जर पदांचा विचार केला तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदांसाठी अवघ्या महाराष्ट्रभर जसे तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा खाली असतील तशा वॅकन्सी निघतील आणि त्या जागा मानधनी तत्वावरती भरल्या जातील. आता मित्रांनो, ही जागा निघलेल्या आहेत जवळपास 29 2 सेविका आणि 27 मदतनीस पदांसाठी या जागा निघालेल्या आहे. किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहे, त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याच्या पात्रता काय आहेत, अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, ह्या वॅकन्सी निघालेल्या आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. आता लातूर जिल्ह्यामध्ये वॅकन्सी निघालेल्या आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये निघाल्या आहेत असं नाही आहे. काही तालुक्यामध्ये निघाले आणि तेथे या जागा भरल्या जाणार. या जागा भरल्या जाणार 29. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर नवीन पात्रतेनुसार तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. अंगणवाडी मदतनीस असो किंवा अंगणवाडी सेविका असो, या दोन्ही पदांसाठी. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरतोय, फॉर्म कोणत्या नावाने भरायचं, तर मी सांगू इच्छितो की हा फॉर्म तुम्हाला एज्युकेशनल डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्या लग्ना अगोदरचं जे तुमच्या वडिलांचं नाव आहे महिलांनी, त्या नावाने फॉर्म भरायचा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला गुण कसे दिले जातील किंवा निवड कशी होईल. तुमची निवड कोणताही पेपर होणार नाही, थेट या ठिकाणी निवड केली जाईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचं कास्ट. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही तुमच्या त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू इच्छिता. नाहीतर तुम्हाला ओपनमधून अनरिझर्व या ठिकाणी फॉर्म टाकावं लागेल. नंतर तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. डोमेसाईल म्हणजेच काय, तुमचं वय अधिवास प्रमाणपत्र. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणून तुम्हाला एक पुरावा असतो, तो तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. डोमेसाईल नंतर बघू इच्छिता तुम्ही, या ठिकाणी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड नंतर तुमच्याकडे रेशन कार्डचा पुरावा तुम्ही रहिवासी म्हणून देऊ शकता किंवा तहसीलदारचा रहिवासीसुद्धा या ठिकाणी रहिवासी म्हणून देऊ इच्छिता. आता सगळ्यात शेवटचा आणि लास्टचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता महिलांचं बघा, लग्ना अगोदरचं नाव वडिलांचं नाव असतं आणि लग्नानंतरचं नाव त्यांच्या नवऱ्याचं नाव असतं. तर यासाठी तुम्हाला एक पुरावा जोडावा लागतो, तो म्हणजे तुमचं एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र. राजपत्र म्हणजेच आपण त्याला गॅझेट म्हणतो. दोन्हीपैकी कोणताही एक पुरावा 100% तुम्हाला जोडावाच लागेल, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा तुमचा फॉर्म हा पात्र होईल. आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्या व्हॅकन्सी निघालेल्या आहे, त्या तालुक्यात कोणत्या आहे आणि तिथले स्थानिक रहिवासी जे असतील तेच हा फॉर्म भरू शकतील. चला तर या ठिकाणी जाहिरात बघूया. अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरतीसाठी बघू शकता, लातूर ग्रामीण, तालुका लातूर, जिल्हा लातूरमध्ये जागा निघाल्या. सेविकासाठी 2 आणि या ठिकाणी 27 मदतनीस अशा या जागा आहेत. दगडवाडी आणि रमजानपूर या ठिकाणी सेविकासाठी 1 जागा आहे, म्हणजे 2 जागा आहेत. आणि गंगापूर, वासनगाव, अकोली, 12 नंबर पट्टी, सिकंदरपूर, साखरा, मांजरी, हरंगुळ, चिकलठाणा, महाराणा प्रतापनगर असेल, नंतर पूर्व पश्चिम असं सोनवती, नांदगाव, मळवटी, उमरगा, सलगराबू, बोकनगाव, कातपूर, बाबळगाव, सिरसी, कवा या ठिकाणी 27 जागा या मदतनीसच्या आहेत. पात्रता त्याच्यात 12वी पास असणं, स्थानिक रहिवासी तुम्ही त्याच तालुक्यातील असणं, वयाची अट तुमचं 18 ते 35 वर्ष आणि जर तुम्ही विधवा असाल तर 5 वर्ष शिल्लकमध्ये 18 ते 40 वर्ष. तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे. विधवा असेल तर त्याचं प्रमाणपत्र, तुमच्या जातीचं प्रमाणपत्र. तुम्हाला बदली करता येणार नाही. अर्जात तुमच्या नावात बदल असतात तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र जोडा. आणि बदल असतोच, लग्न झाल्यानंतर नाव चेंज केलं. निवड तुमची कशी होईल, तर तुमचं जसं एज्युकेशन असेल, जास्त एज्युकेशन असेल तर तुमची निवड केली जाईल. ज्याला जास्त मार्क पडतील त्यानुसार. तुमच्याकडे स्थानिक रहिवासीचा पुरावा, मानधन, नंतर सेवा समाप्ती, 60 वर्षापर्यंतही तुम्ही सेवा देऊ शकता. कागदपत्र पडताळणीसाठी ओरिजिनल कागद लागतील. पत्रव्यवहार, अर्ज तुम्ही 11 फेब्रुवारीपासून तर 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज या ठिकाणी करू शकता. अर्ज कुठं द्यायचा आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अर्ज हा ऑफलाईन भरायचा आहे, ऑनलाईन द्यायचा नाही, स्वतः नेऊन द्यायचा आहे महिलेने. एकात्मिक बालविकास पंचायत समिती तळमजला लातूर या ठिकाणी तुम्हाला स्वतः अर्ज द्यायचा. हा अर्ज आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी टाकलेला आहे, तिथून डाउनलोड करा.